हळद जशी जेवणाची चव वाढवते तसेच शरीराच्या इतर समस्यांवरही उपयुक्त ठरते। अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणारी हळद पाण्यात टाकून रिकाम्या पोटी घेतल्यास अनेक फायदे होतात। सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते। तुम्हाला जर वारंवार पचनक्रियेसंबंधित त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर हळदीचं पाणी नक्की प्या। याशिवाय वेट लॉस कसं करायचं या विचारात अडकले असाल तर तुमचं उत्तर आहे हळदीचं पाणी। कारण हळदीचं पाणी शरीरात फॅट्स जमा होण्यापासून रोखते। तसेच सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्यायल्याने सर्दी आणि सायनसची लक्षणे दूर होण्यास मदत होते। वारंवार व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर रोज सकाळी हळदीचं पाणी नक्की प्या। हळदीच्या पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्याने संसर्गाशी लढण्यास मदत होते। कारण हळदीच्या पाण्याने बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते। परिणामी हार्ट रिलेटेड आजार होण्याचा धोका कमी होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीमध्ये ट्यूमर विरोधी गुणधर्म असतात। त्यामुळे हळदीचं पाणी प्यायल्याने कॅन्सर तुमच्यापासून दूर राहतो। शरीरासाठी फायदेशीर ठरणारं हळदीचं पाणी सौंदर्यासाठीही उपयुक्त ठरतं। हळदीच्या पाण्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते। तसेच तुम्हाला कोणती जखम झाली असेल तर हळदीचं पाणी अवश्य प्या। हळदीच्या पाण्याने जखमा लवकर बऱ्या होतात। आता हळदीचं पाणी कसं बनवायचं ते जाणून घेऊयात। सर्वात पहिलं एक ग्लास पाणी घ्या, ते गॅसवर उकळवत ठेवा। आता यात एक छोटा चमचा हळद टाका। पाण्यात हळद एकजीव होऊ द्या आणि यानंतर पाणी थोडं थंड झाल्यावर तुम्ही ते पिऊ शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।